विठ्ठल जया तुझी प्रीती मजते तयाची संगती मग मी कमळापती तुझ बाणानी कंटाळा पडो निराहीन ते ठाई उगाच संताची पायी न मागे न करी काही तुझी अनगा विठोबा तुम्ही आम्ही पिडो जेने दोन्ही वारती एकाने बैसलो धरणे हका देत द्वाराशी तुका मने या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला न पाहिजे केला अवघा माझा अवेर पडो निराहीन ते ठाई उगाच संताची पायी न मागे न करी काही तुझी अनगा विठोबा पांडुरंगा करू माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी अपोलिया माझी वाणी तुझे वर्णिगुण नाम ऐश्वरी प्रेम काही कळा शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर शरण शरण एक आई माता तेरा आई माता तेरा आई माता तेरा शरण एक माता पाय माता तेरा पाय माता तेरा पाय माता तेरा नका
अखंड जया तुझी प्रीती मजते तयाची संगती मग मी कमळापती तुझ बाणाने कंटाळा. शिवीकरता घेतला अभंग. विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा मागणीपर प्रकरणातील महत्वाचा असा अभंग आहे. विठ्ठला या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय देवासमोर उभा राहून देवाला प्रार्थना करतात. मागणं मागतात. आता कोणत्याही मागणीला प्रार्थना म्हणत नाहीत. अभंग घेण्याचं कारण सालाबाद प्रमाणे चालत असलेला भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं गावकरी मंडळीच्या तन मन धन सहकार्यानं चालत असलेला नाम सप्ताह सुवर्ण महोत्सव सोहळा त्याची आजची उपांत्य सेवा आहे. कोणी याला जागराची सेवा म्हणतो, कोणी मागणीची सेवा म्हणतं. असा का लेखी नेम नाही की आज मागणी परच अभंग घेतला पाहिजे, असा काही लेखी नेम नाही. पण का घेतात आपले वडील मंडळी, आपले जोग महाराज, दांडेकर मामा, बंकट स्वामी महाराज, गुरुवरे चंद्रशेखर महाराज, दुंडा महाराज, ही सगळी मंडळी उपांत्य सेवेला जागराच्या सेवेला मागणीपर अभंग घेत आली म्हणून आपण घ्यायचा. विठ्ठला आज आपलं पुण्य थोडं कमी पडलं. काय पडलं? कमी पडलं. प्रज्ञाचक्षु गुरुवरे मुकुंद काका यांची आज सेवा होती. माझी रात्री सेवा झाली, पण आमचे संतोष बाबा बालासाहेब महाराज स्वामीजीजा यांनी फोन केला. म्हणले महाराज काकाची तब्येत बिघडली. कारण हे अधिकारी माणसं होते. आता काही लोकांचा गैरसमज असतो. तारीख घेतली. एक वेळेस माग आमचे गुरुजी मला वाटतं बाबासाहेब काकानं शेता सप्ताह केला, पण ते काही कारणानं गुरुवरे शेखर महाराज आले नाही. लोकाला काय वाटतं मग याचं नाही तर तारीख कशाला घ्यावा. तुम्ही ज्या टायमाला त्या माणसावर टाईम आला त्या टायमाला कळतं. कारण हे महात्मा जो असतो तो महात्मा धनावर येत नसतो. स्वामी रामसुखदासजीचं वाक्य, आज ज्यांच्याकडे मी दुपारी 3 ते 5 कीर्तनाला गेलो, आमचे गुरुजी येवले शास्त्री महाराज स्वामी रामसुखदासजीकडे 10 वर्षे राहिले. तर त्यांनी एकदा मला त्या व्हॉट्सअपवर पाठवलं होतं. म्हणले चांगदेव महाराज धनानं धनाचा गुलाम मिळल, धनानं कोण मिळल? धनाचा गुलाम मिळल, पण महात्मा मिळणार नाही. जर महात्मा धनानं मिळाला असता तर महात्मा धनापेक्षा छोटा ठरला असता. कारण धनानं जी वस्तू मिळत असती ती धनापेक्षा लहान असती, आणि सत्संग जर धनानं मिळाला तर सत्संग धनापेक्षा लहान ठरल. विठ्ठला आता आमच्यासारखे धनाचे गुलाम पुढं कीर्तन ठेवा तुम्ही, हे सत्यात आहे. तुम्ही जावळाचं जरी डहाऱ्यावर कीर्तन ठेवलं, चाळाचे पैसे दिले तर आम्ही करायला तयार आहेत. तुम्ही सांगा ना, एरवी काय चाललं आता? हे वाढदिवसाचे कीर्तन, निवडणुकीचे कीर्तन, हे का धोरणानं कीर्तन आहेत का? लोक म्हणते पैसे झाले चाला. हे धनाचे गुलाम आहेत. हे कोण आहेत? धनाचे गुलाम आहेत. ते कोणी असू द्या, आपल्याला वैयक्तिक कोणाचं नाव घ्यायचं नाही. धनाचा गुलाम. पण ही जी मंडळी ही पैसा करता पळणारी मंडळी नाही. मुकुंद काका असतील, गुरुवरे चंद्रशेखर महाराज असतील, आणि गुरुवरी संदीपान महाराज असतील, बरीचशी मंडळ, आता सगळ्यांची नावं घेत नाही मी. आजही ही संत मंडळी आहे. आता त्या काकांचं वय झालं, तब्येत बिघडली, म्हणून त्यांचं येणं झालं नाही. म्हणून माझ्यासारख्या पामराकडे ही सेवा दिलेली आहे. सेवेकरता तुकोबरायचा अभंग आहे.
आणि या भंगात तुकोबऱ्या देवाला प्रार्थना करतात। मग प्रार्थना कशाला म्हणतात? गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगत असते, मागणारा श्रेष्ठ असावा, ज्याला मागायला तोही श्रेष्ठ असावा, आणि जे मागायला तेही श्रेष्ठ असावं, त्याचं नाव प्रार्थना। विठ्ठला ज्ञानोबरायचं पसायदान प्रार्थना का ठरलं? त्याचं कारण मागणारे ज्ञानोबर आहेत, ज्याला मागायले ते निवृत्तीनाथ आहेत, म्हणजे मागणारे श्रेष्ठ आहेत, ज्याला मागायले तेही श्रेष्ठ आहेत, आणि ज्यांच्यासाठी मागायले तेही श्रेष्ठ आहेत, आणि जे मागायले तेही श्रेष्ठ आहे। विठ्ठला गुरुवर्य चंद्रशेखर महाराज त्यांनी पसायदानावर मोठं चिंतन केलेलं आहे। उपनिषदात ज्ञानोबरायचं पसायदान कसं आलं, महाभारतातून ज्ञानोबरायचं पसायदान कसं आहे, भगवद्गीतेतून ज्ञानोबरायचं पसायदान कसं आहे, असा मोठा ग्रंथ लिहिला। इतिहासातून ज्ञानोबरायचं पसायदान कसं आहे आणि संत वाङ्मयातून ज्ञानोबरायचं पसायदान कसं आहे, तर त्याच्या सुरुवातीला त्यांनी हा विषय सांगितलेला आहे। प्रकृष्ट अर्थना प्रार्थना, श्रेष्ठ मागणं याचं नाव प्रार्थना। श्रेष्ठानी मागणं, प्रकृष्ट नामर्थना प्रार्थना, प्रकृष्ट दर्थना प्रार्थना, प्रकृष्ट भ्योर्थना प्रार्थना। विठ्ठला याला प्रार्थना। मग सामान्य माणूस सामान्य माणसाला मागायला आणि सामान्य वस्तू मागायला ती प्रार्थना नाही। मी जर म्हणलो संतोष तंबाखू आहे का, तुला मी काय मागितलं? मागणार नाही, समजा मागितली, काय मागितली तुला? तंबाखू आहे का? मग आता मी मागणारा, तंबाखू मागणारा सामान्यच, बरं ज्याला मागायला तू कस काय झाला? सामान्य। मग एवढ्या दमाने कोण म्हणेल तू? तुला का श्रेष्ठ वाटतो का? विनोदाचा भाग सोडा, ज्याला मागायला तोही सामान्य, आणि जी तंबाखू मागायला ती तंबाखूला सामान्य तुच्छ आहे। तंबाखू सामान्य असते का? अरे तंबाखू खाणाऱ्याला पांडुरंग कवाच भेटत नाही। म्हणजे पांडुरंगच खातो काय? त्याशी अंतरला देव म्हणे ऐसा सर्वस्व बुडाला, म्हणे ऐसा सर्वस्व बुडाला, ऐसा सर्वस्व बुडाला, मी माझ्या पदरचं कधी सांगायचं नाही। तुम्हाला ऐकू वाटलं ऐका, सुनना हो तो सुन ले प्यारे, नाही तो जागू खाते। येथे कोणाचे काय बागेले, ज्याचे त्यांनी अनहित केले। आता काय काय कीर्तनकार तोंडात ते बुकणं घेऊन कीर्तन करते। एक कीर्तनकार तर कीर्तन करता करता ते चाल होतो, त्याची तंबाखूच नाड्यात अडकली आणि ते पडलं खाली। लोक म्हणले अरे महाराजाला अटॅक आला, ते मला अटॅक नाही आला डॉक्टरकडे नाही, मी तंबाखू खाली म्हणून रताळे सांगू तरी नको ना। सेवी भांग आफू तंबाखू उदंड परितो अखंड। मग तंबाखू तुच्छे आणि बिडी कस काय सुंदर? तंबाखू वढोडी काढिल पांडुरंग तंबाखू खाणारा एकटा नरकाला जातो आणि बिडी वाढणारा घराला घेऊनच जातो। मग सामान्य का तुच्छ म्हणायचं? संतोष काय तुच्छ? मागणारा सामान्य, हिला प्रार्थना म्हणायचं नाही।
तुकोबरायची अभंग प्रार्थना का मागणारे तुकोबर आहेत. अरे मोठ्यानं मोठं म्हणावं, हजार मूर्खानं आपल्याला चांगलं म्हणलं त्यात किंमत नसते. एका विद्वानानं चांगलं म्हणावं, संतानं चांगलं म्हणावं. नालायकाचं काय मनावर धरायचं, ते नालायकच आहेत. फुंक तिथी द्यावे भुंको, आपण नये त्यांचे शंको. भाविकांनी दुर्जनाचे काही मानून हे साचे. नालायकाचं मनावर धरू नाही. तुका म्हणे हाशे जन नाही कान ते ठाई. आपल्या गुरुनं आपल्याला किंमत द्यावी. माणसानं लोकमान्य व्हावं का जगमान्य व्हावं. पाहून हसायला तू, पाहून हसायला. लोकमान्य व्हावं का जगमान्य व्हावं. तुला माहिती आहे ना, मी एकाच्या नादी लागलो. लोकमान्य होऊ नये, जगमान्य होऊ नये. अरे जे लोक आज म्हणतात तेच लोक उद्या टिंगल करतात. जे जे जन वंदिती तेच त्याची निंदा करते. म्हणून लोकमान्य होऊ नये, जगमान्य, देवमान्य, संतमान्य व्हावं. देवानं मानावं, संतानं मानावं. आपलं कीर्तन चांगलं झालं हे देवानं मानावं, संतानं मानावं. लोकाला नाही पटलं तर पुन्हा बोलायचे नाही. करून करून काय करते लोक, का आपले वावर नावचे करते त्याचे. मग नाही लोकांना बोललं काय गुतलं आपलं, आपल्या घरी का फुकणी पडली काय. देवानं मानावं, याला किंमत. देव मान्य व्हावं. ज्ञानोबरायला सामान्य लोक ज्ञानदेव म्हणते यात नवल नाही. तुकोबरा म्हणले माऊली आमच्यासारख्या पामरानं तुम्हाला ज्ञानदेव म्हणणं याच्यात किंमत नाही. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईशी. तुमच्या अधिकाराचे लोक. आता संतोष चांगला पखवाज वाजवतो असं वाजविणारानं म्हणा आता आम्हाला काहीच कळत नाही, आम्ही म्हणणं यात नवल नाही. वाजविणारानं त्याला किंमत देणं, याला किंमत आहे. आता स्वामी महाराज, बालासाहेब महाराज ही सगळी मंडळी गुणवान मंडळी आहे. हे चांगलं गायन करतात. ज्याला गायनाचं ज्ञान आहे त्यांनी म्हणावं. पहिलवानाची किंमत उत्पत्ती छापाने करावं, कोणी करावं, पहिलवानाने करावं. विद्वानाची किंमत विद्वानानं करावं. एक मूर्ख म्हणला विद्वानाला तुमचं कीर्तन लय चांगलं आहे, त्याचा कमी पान आहे. विद्वानाची किंमत विद्वानानं करावं, पहिलवानाची किंमत पहिलवानानं करावं. त्याला माऊली तुम्हाला ज्ञानदेव तुमच्या अधिकाराचे म्हणतात. मज पामर आहे काय थोरपण. आणि जे सगळ्या संतांना ज्या ज्ञानोबराला मोठं म्हणलं ते ज्ञानोबरा म्हणतात. तुका सर्वश्रेष्ठ तुका सर्वश्रेष्ठ. आमच्या सगळ्यात तुकोबरा श्रेष्ठ असं ज्ञानोबरायने म्हणावं. अरे निवृत्तीनाथ ज्ञानोबराय समाधीला बसले तो निवृत्तीनाथानं रडावं, देवानं रडावं, याला किंमत आहे. विठ्ठला याला किंमत आहे. म्हणून तुकोबराय श्रेष्ठ आहेत. अरे मित्र वर्णन करील यात नवल नाही.
शत्रूनं म्हणावं. आता स्वामी महाराज, बालासाहेब महाराज, संतोष महाराज, तुम्ही सगळे म्हणता चांगदेव महाराज तुम्ही चांगलं केलं, यायला किंमत नाही, तुम्ही तर आमच्या जवळचेच आहेत. पण कट्टर विरोधक असणारा त्याने म्हणावं की बा आमचं त्याचं जमत नाही. कट्टर विरोधकांना म्हणून आम्ही त्यांचं सुतूक धरीत नाहीत, पण तो माणूस लबाड नाही असं कोणी म्हणो. कट्टर विरोध विठ्ठला अरे एक टायमाचे विरोधक, पण प्रचिती आल्यानंतर तो किता तुलने से विरोधक असणारे ते म्हणणारे तुकोबर आहे, साधे नाहीत, जसं ब्रह्म तसेच तुकोबर आहे. म्हणजे कसं काय, ब्रह्माला देशाची मर्यादा नाही. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा ब्राह्मण हो तुकोबर आहे आणि विष्णू दुजे नाहीत. हा पुरुषार्थ आहे. धन्य तुकोबा समर्थ, जे काय पुरुषार्थ केला ब्रह्म आणि तुकोबर आहे. आमचे गुरुजी गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगत असते की खंदारकर महाराज म्हणायचे, आणि तुमच्या फडावर बॉनच्या फडावर खंदारकर महाराज बऱ्याच वेळेस आले. महाराज तुम्ही भाग्यवान आहेत की तुम्हाला वैकुंठवासी गुरुवारी दादासारखे गुरु मिळाले. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू, हरिभजनी हे धवळीले जग, सुखविला लाग कळका. आता बैठकीत बसल्यानंतर कासापुरीची मंडळी, मी म्हणलो बाबा पांढऱ्या कपड्यातले संन्यासी म्हणजे लक्ष्मण बुवा. विठ्ठला जसे रंगनाथ गुरुजी निष्कलंक, तसे लक्ष्मण बुवा निष्कलंक. कोणीच माणूस त्यांना नाव ठेवू शकत नाही. महाराज विठ्ठला अधिकारी माणसं आणि त्यांच्या फडावर खंदारकर महाराज नेहमी यायचे. मी एक दोन वेळेस, बरेच वेळेस स्वामीच्या पुण्यतिथीला सेवा केली तर भाऊ मला म्हणायचे, महाराज ही तुमची जी जागा आहे ना, हे खंदारकर. मला लाज वाटायची की एवढे. अरे त्यांचं नाव शंकर होतं. गुरुवरे कुरेकर बाबा सांगायचे, चांगदेव बाबा जसे शंकराचार्य होते त्यांनी संस्कृत प्रस्तांतरीवर भाष्य केलं. दशोपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र हे संस्कृत प्रस्तांत. आता त्याच्यात मोठं चिंतन आहे, पण ही लघु प्रस्तांतर आहे. आणि बृहत अद्वैत सिद्धी, चित्सुखी, खंडन खंडन खाद्य. आता ते जास्त कोणी पाहत नाही, पण उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता याच्यावर प्रस्तांतर केलं त्या शंकराचार्यानं.
आणि यांचं नाव शंकरच. यांनी गाथा, भागवत आणि ज्ञानेश्वरी, प्राकृत प्रस्थान असे शंकर महाराज खानदारकर होते. काय महाराज, हिमालयाच्या उंचीचे लोक. आणि तुमच्या गावाचा योग आहे. आज वैकुंठवासी गुरुनाम गुरु दुंडा महाराज देगलूरकर त्यांची पुण्यतिथी, म्हणून मी हा बघितला. चला मल्ल होते महाराज. जर ही मंडळी पुढे बसली तर कीर्तनकाराला घाम फुटायचा. आदर होता, आदर. दुंडा महाराज, खानदारकर महाराज, दांडेकर मामा आणि रंगनाथ गुरुजी अधिकारी लोक होते. आज दुंडा महाराजांचं पुण्यस्मरण आहे. अरे मालक गेले असं त्यांच्या पत्नीला कृष्णाबाईला कळाल्याबरोबर देह ठेवला. दोघाची प्रेत यात्रा बरोबरच. याला म्हणते एक नंबरची पतिव्रता. विठ्ठला दमाने बोलाल म्हणा स्वयंपाकवाल्याला. विठ्ठला विठ्ठला. खंदारकर महाराज, मला सांगायचं काय, खंदारकर महाराज म्हणायचे तुकोबराय श्रेष्ठ का ब्रह्मश्रेष्ठ? ब्रह्म मोठं का तुकोबराय मोठे? आपण प्रमाण काय म्हणलो, तुकिता तुलनेशी. आपण ते म्हणायचे ब्रह्म मोठं का तुकाराम महाराज मोठे? कोण मोठं माऊली? तुकोबराय. ब्रह्म काय छाटछूट वाटलं का तुम्हाला? अरे ब्रह्म सर्वगत सदा सम. ब्रह्म सर्वगत है म्हणजे देश मर्यादा नाही, सदा है म्हणजे काल मर्यादा नाही, सम आहे म्हणजे वस्तू मर्यादा नाही. तुम्ही 100 वर्षापूर्वी होते का? 100 वर्षानंतर राहणार आहेत का? कालाची मर्यादा आहे. तुम्ही माजलगाव मध्ये सापडता का? देशाची मर्यादा नाही. तुम्ही म्हणजे मी आहे का? आणि मी म्हणजे वस्तूची मर्यादा आहे. आणि ब्रह्म सर्वगत आहे, सदा आहे आणि सम आहे. आणि कस काय ब्रह्माला कमी समजता तुम्ही? काय म्हणले? अहो तुकोबराने दाखिलं, पण तुकोबरायचा 450 वर्षापूर्वीचा काल आणि ब्रह्म अनादि अनंत. तुकोबराय देहगावात. इथं आहेत का तुकाराम महाराज आता? पण ब्रह्म नाहीत का इथं? कुंकड बोलायचं काय प्रमाण आहे याला? काही प्रमाण आहे का तुमचं? मग बरोबर आहे. त्याला वाटते गपचूप का म्हटले त्याला कुठं धास काढायचं ना. तुम्ही दम धरायला पाहिजे होता. मी सांगते तुम्ही माऊली, पण माऊलीला दम धरली नाही. अरे ब्रह्म जगाला म्हणलं नाही तुम्ही ब्रह्म येत म्हणून. तुकोबराय म्हणले देवाची बरे, देवाची बरे. सगुण रूपानं देव बारा, निर्गुण रूपानं संसार कवाच बारा नाही. आणि तुम्ही देव आहेत असं तुका म्हणे, ब्रह्म न म्हणे. म्हणून तुकाराम मला श्रेष्ठ आहेत. विठ्ठल ब्रह्मानं सांगितलं का जीवाव घे देव, तुकाराम महाराज म्हणले जीवाव घे देव. म्हणून तुकाराम महाराज श्रेष्ठ. आणि ते तुकोबराय देवाला प्रार्थना करतात. का प्रार्थना केली त्याचं कारण आहे, मागणं व्यवहारात बी चांगलं नाही. आमचे गुरुजी गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगत असते, मागणं व्यवहारात बी चांगलं नाही आणि परमार्थात बी नाही. व्यवहारात जर माणूस मागायला त्याचा मोठेपणा राहत नाही. आता आपण मी कीर्तन करलो आणि कोणाला म्हणलो 10 रुपये आहे का? लोक म्हणते काय रताळू, मोठेपणा राहत नाही. भिक्षा पात्र अवलंबने नारायणे म्हणले का नाही? परमार्थात मागायचं नाही. भिक्षा पात्र नारायण करी ब्रह्मन
हात पसरीने धीर जाते, हात पसरीने धीर जाते, तुका माने गरीब मला ठेवले, हात पसरीने धीर जाते, हात पसरीने धीर जाते. आता गुरुजीने एक प्रमाण दिलं, जिजाने दुसरं दिलं. आता मी तिसरं म्हणतो. तुका म्हणे तुझी न लगे सोडी, परी आहे गोडी दर्शनान. चौथं म्हणतो काही मागणे आम्हानुचित, वडिलाची रीत जाणत सो. आता किती प्रमाण झाले? 4. मग ह्यो अभंग कोणता आहे मग आता? आणि ते काय म्हणतात मागायचं नाही. मग असं सांगा. अरे प्रमाण तुम्ही दिले ना. मागणार नाही म्हणले. ब्रह्मा हा तपश्री जिने जळो त्याचे आग लागो म्हणले त्याच्या संसाराला, त्याच्या जगण्याला. भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजीरवाने. अशाची नारायणाने उपेक्षा करावी, ऐशी अशी नारायणे उपेक्षिजे सर्वथा विठ्ठला. पण मागितलं त्याचं कारण आहे. मागायचं नव्हतं, देव मागा म्हणायचा. कारण तुकोबराची सेवा तशी होती. महाराज संत देवाला सर्वस्व देतात. गुरुवर्य शेखर महाराज सांगत असतात, संत देवाला वस्तू देतात, संत देवाला क्रिया देतात, संत देवाला तत्व देतात, पण मागत काहीच नाही. आपण काहीच देत नाही, पण इतके बेश्रमेत मागितल्याशिवाय परत येतच न करिता सेवा मागतो मुशारा, तया फजित खोरा. लाज नाही म्हणजे बेश्रमी. आणि तुकोबर आहे मागणं नाही म्हणले. अरे तत् क्रिया देवाला दिल्या वस्तू आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण. जे आमच्याकडे आहे कृष्णाला अर्पण, वस्तू समर्पण. जे जे काही करीतो, कीर्तन केलं कृष्णार्पण, जेवण केलं कृष्णार्पण, यज्ञ केला कृष्णार्पण, अरे भांडण केलं कृष्णार्पण. कोणती क्रिया देव घेतो? कृष्णार्पण म्हणे. अरे दुर्वासानं 16,000 किती खंडे अन्न खाल्लं? दुर्वासानं किती खंडे अन्न खाल्लं? पण इतकं खाऊन उपवासी. आणि भगवान कृष्णानं 16,108 बायका केल्या. 16 सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा हे हरी अरे 16,108 बायका म्हणले जायचं कसं? ते म्हणले इतक्या बायका असून मी ब्रह्मचर्य असेल तर यमुना वाट देईल. दुर्वासाने विचारलं तुम्ही कसं काढणं घेऊन आले? नदी तर भरलेली आहे. म्हणले भगवान कृष्णाने सांगितलं 16,108 बायका आहेत, इतक्या भोगून जर मी ब्रह्मचर्य असेल तर यमुना वाट देईल. म्हणले मग दिली वाट यमुने माये खरी हो. मग ते जेवण झाल्यावर म्हणले आता आम्हाला जायचं. म्हणले महाराज कसं जायचं? म्हणले जसा तो म्हणला. का कोण म्हणला? भगवान कृष्ण देव. काय म्हणले? 16,108 बायका असून मी ब्रह्मचारी, इतकं खाऊन जर मी उपाशी असलो तर यमुना वाट दिली. दिली वाट यमुने माय खरी हो विठ्ठला. उपाशी का राहिले ते इतकं खाऊन? ते जेवण झालं की पोटावर हात फिरायचे आणि कृष्णार्पण म्हणायचे. आपण जेवण झालं, कृष्ण म्हणे अर्जुना लावा तंबाखूला चुना, नको करू बिडीची वासना, ते नेकर करो होतो. झालं. कशाचा मिळ आपलं? म्हणले त्याच्याशिवाय बिडी वाड्याशिवाय पचनच होत नाही. काय काय तर म्हणते मला संडासच होत नाही त्याशिवाय. अरे तू जन्माला येताना कुठे बिड्या पित होता का? हेच गाचाळ माणसं महाराज. महाराज मी कीर्तन करतो, आमचे वडील कीर्तन करीत नाहीत.
पण आमचे आजोबा वारले की देवबाप्पा त्या 3 कट्टे रोज वाढायचे. ते किती कट्टे? मला नवल वाटतं लोकांचं की लोक म्हणते सुटत नाही, सुटता सुटता सुटन काय का सुटून म्हणजे मोर द्याचा 13 होस तर बी सुटत नाही. ते 13 लोक त्याला ते रोज नाही लागतं संघ कुंकड काटा डबी पुढं. मी वडिलाचं उदाहरण कशाकडे सांगालो की देवबाप्पा त्यांना म्हणले की काय सोडता? ते म्हणले ही कट्टान डबी हे गंगेत टाकून दिली म्हणून. पुन्हा वळली नाही मला. त्याहून मला कळतं हे सुटू शकतं. म्हणून आता लोक जरी आपण व्यसन करीत असलो सोडा. वाईट आहे ते. काय वाईट आहे? आपण जन्माला येताना अरे ते खा की जे नाही खाल्लं तर आपण मरू. अन्न नाही खाल्लं आपण मरणार. पाणी नाही पिलं आपण मरणार. दारू नाही पिली तर मरणार का? मग नरका घोरा का जाता? विठ्ठल इतके बेकार लोक आहेत महाराज. पंढरपुरात दर्शनाची बारी किती पवित्र असावं. पचापत थुकते कुठं तिथे. आता कोणी गळाल्यावर बसायची जागा असतील ती त्या वघळं त्या बसायच्या त्या जागा बसता येत नाही महाराज. काय काय चारी धामाला जातील इकूनच बुरुज घेऊन ते म्हणजे हिमतलाल तिकडे भेटत नाही. कशाला मरायला चालला का तिकडे? विठ्ठल म्हणले हिमतलाल काटा कुठे भेटत नाही तिकडे भेटत नाही. अरे नाम चिंतन करीत जा. आपण आता मी कीर्तन करायलो माझ्यात दोष आहे. आपण तीर्थाला गेल्यावर देवाला प्रार्थना केली पाहिजे देवा माझ्यातला हा दोष जावा. कारण काहीतरी आपले अवस्थांतर व्हावं. काय व्हावं? अवस्थांतर. मी काय सांगत होतो की देवाला अर्पण करा. काय करा? देवाला. भांडण जरी केलं तरी जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. मग संतानं वस्तू दिल्या, क्रिया दिल्या, तत्व दिले. देह तत्वे, वाणी तत्वे, प्राण तत्वे, मन तत्वे, जीव तत्वे. देह समर्पिजे देवा. मने सहित वाचा काया अवघे पंढरी राया. अवघे पंढरी राया. अवघे पंढरी राया. वाणी देवाला दिली समर्पिली वाणी पांडुरंग. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता. प्राण तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. जीव देईन हा तुका म्हणे बळी. जीव दिला पायात जीव दिला. सगळं देवाला दिलं. ठेवून या काही न
मागत नाहीत. म्हणले महाराज मग मागितलं कसं? त्याचं कारण आहे देव मागा म्हणे. देवाचा अनादर होऊ नये म्हणून मागितलं. अरे आपल्याला भूक नाही, पण एखाद्या महात्म्याच्या आश्रमात गेलं ते म्हणजे 2 घास खा, आपण खातो का नाही? का? त्या महात्म्याचा अनादर होऊ नये म्हणून खातो. नामदेव महाराज पठाडी एक दृष्टांत सांगायचे पहा. काय झालं, एका श्रीमंताच्या मुलाला, अतिश्रीमंत माणूस, एकुलता एक मुलगा, 9 मुलीच्या पाठीवर झालेला मुलगा, 9 मुलीच्या पाठीवर, नवसाचा मुलगा, 9 मुली श्रीमंत घरी दिले आणि मुलाचं लग्न थाटात करायचं. तर ह्या मुलाला निव्वळ गरीबाची पोरगी पसंत झाली. 2 पत्राचं घर आणि ते फुटके पत्र. कोणाचे? त्या पोरीच्या बापाचे. भेंड्याचं घर. हे म्हणलं बाबा करीन तर ही पोरगी करीन, नाही तर जीव देईन. 9 मुलीच्या पाठीवर झालेला मुलगा, काही सुधारणा बापाला. पण हुशार म्हातारा, त्याने रातच 20 लाख बँकेत घेतली. रातच्या 12ला उठला आणि त्या गरीबाच्या घराची कडी वाजली. त्या गरीबानं कवाड उघडत ते पाटील पाहिलं. ते म्हणलं पाटील रातचं कसं काय आलं, काय चुकलं आमचं? ते म्हणलं कलमा करू नको, आवाज करायचा. ते म्हणले आवाज नाही, पण मी काही केलं नाही ना, बोलूच नको तू. म्हणले काय? म्हणले तुझी मुलगी माझ्या मुलाला पसंत आहे. ते म्हणलं पाटील तुमचा उकांडा तर मग संसार नाही, तुमच्या बैलावर पत्र आहेत, माझ्या घरावर पत्र नाही. ते म्हणले काही सांगायचं नाही, हे 2 लाख रुपये घे, हे 20 लाख रुपये घे आणि मंगल कार्यालयात मीच खर्च करतो, तू हे 20 घेऊन तिथं ये आणि 20 लाख होंडा द्यायला म्हण. लगेच मी तुला मागं देतो, तू लग्न चांगलं कर. माझा मुलगा दुसरी मुलगी करायला, मला तो गरीब होतो पण हुशार होतं, ते मला जमायचा वाण दिसतो चांगला जरा. त्याने काय केलं, ते 20 लाख होंडा म्हणून दिले. पुन्हा जेव्हा त्यांनी 20 लाख दिले, यांनी त्याच्यात घरच बांधलं. महाराज काय बांधलं? म्हणलं आता सोयरी तर पक्की झाली. सोयरी काय झाली? पक्की. घर बांधलं आणि लग्नात मोठमोठे पाहुणे आले. पुळूक पाणी, हंसावळ्या गुळूनी, काहीच मिळ नाही त्याचा. कशाचा वरणाचा मिळ नाही, भाजी तर नव्हतीच. श्रीमंत लोक ते, मुलीचे सासरे ते पोरं जेवायला बसले. ते पोरं म्हणायचे की बाबा ते द्रोणात ते वरणाला का ते मसाला होता का तेल होतं, डाळ नव्हती, काहीच नाही, ते पाणीच. मग त्या द्रोणामध्ये ते पोरानं पाहिल्या त्याचं चित्र दिसतं. कशात? द्रोणात. ते पोरग म्हणे बाबा बाळ, ते म्हणे बदमासा डाळ आहे ना. काय चव त्याच्यात. अपमान झाला, वाईट वाटलं, पण आता भांडणं करता येते का? नाही करता येत. लोक छिथू करू लागले. म्हणले पाटील एवढे माणसं तुम्ही आणि असं कसं? त्याचं नाही जमत, तुम्ही पैसा खर्च करायचा. आता ह्यो काय सांगेल, काहीच बोलता येईना ना. लग्न झाल्यावर ती म्हातारी तापली. बदमाश शिवाय भेटला म्हणे. असं ते म्हणले कसं असो, मुलीला त्रास द्यायचा नाही, पण मुलगी कधीच धाडायची नाही कोणाकडं. मुलीला त्रास द्यायचा नाही ठरलं त्याचं पक्क. तो म्हातारा म्हणलं कोण्या काठाला लागू, नाही धाडायची म्हणजे नाही धाडायची. पण नेमकी पुढं दिवाळी आली. काय आली? दिवाळी आल्यावर त्या मुलगीचे आईवडील गरीब होते, पण योगायोगाने तिचा मामा मुंबईच्या हायकोर्टात जज होता. त्या मामाला मुलबाळ नव्हतं. त्या मामाची बायको चाल चांगली होती, चांगल्या वानाची. हे म्हणला आपल्या भाषेला आणायचं का? ती मोठ्या घरी दिली. बहिणीची गरिबी, मामी चांगल्या वानाची होती. ते म्हणले आणा, काय हरकत नाही तर काय काय. हा तुम्हाला तर सुधरतच नाही. त्याने फोन केला, मी आलो म्हणून गेले. आणि आता हो श्रीमंत होता, पण याला ते कोर्ट कचेरी काही माहीत नव्हती. गरीब माणूस, श्रीमंत पण श्रीमंतीतून गरीब वागणारा, असे भांडणं कुंडणाचं काही माहीत नव्हतं. मग लाल दिव्याची गाडी ते घाबरलं म्हातारं. ते म्हणलं हे आगाव झालं हो, कसं काय मिळालं? ते म्हणलं आपण का कोणाचा खून केला? लोक म्हणले जे झाले जे झाले. ते तो मग जास्तच घाबरला. काय घाबरला? घामा आला म्हाताऱ्याला. म्हणले कुंकड आले तुम्ही? ते म्हणले कुंकड नाही, मी जे 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 म्हणलं. ते म्हणलं इथं कसं काय आले तुम्ही?
ते म्हणजे तसं नाही, तुमची सून माझी भाशी आणि तिला पहिली दिवाळी आमच्याकडे करायचं असं आमचं ठरलं. मी मुंबईच्या हायकोर्टात मुख्य जज आहे. कोण म्हणला? म्हातारं घाबरलं मला. म्हणले मग आम्हाला टाईम नाही आता, लगेच तिला गाडीत बसवायचं. तो म्हणलं घेऊन जा. काय जा? आणि ती म्हातारी फिसकली. मग म्हातारी म्हणले रात्री ठरलं धाडायची नाही. आणि म्हातारं काय म्हणलं कोण्या काठाला लागू? नाही धाडायची म्हणजे नाही धाडायची. इतकं दुप्पट म्हणलं म्हातारं दुहेरी. नाही धाडायची म्हणजे नाही धाडायची. ते कोण्या नेऊन घातलं, ते वाटं लावलं. वाटा लावलं म्हातारी पिरगाळी. ते म्हणले अक्कल मातीत गेली का तुमची? रात्रीत ठरलं ना आपलं धाडायचं नाही. ते म्हणला येडे हळदी धाडायचं नाही. म्हणलं खरंय, तिच्या बापासंग धाडायचं नाही. न्यायला कोणाला तर माहिती आहे का तुला? दुपारा वागिष्ण घातला असता तुला बिन मला. धाडायची नाही म्हणलं हे खरंय, पण न्यायला कोण आलं याला किंमत आहे असं पठाडी महाराज सांगायचे. तसं मागणार नाही म्हणले, पण मागा कोण म्हणायलं याला किंमत आहे. तुकोबरा म्हणे देवा आमची इच्छा नाही, पण तुम्ही मागा म्हणता मग मागतो. तुमचं म्हणणं आहे ना, पण देवा आम्हाला माहित आहे तुम्ही खतरा आहेत. तुम्ही चांगले चांगले परमार्थिक गुतिले देव. आमचे वैकुंठवासी गुरुवर विठ्ठल बाबा घुले सांगायचे, काही गडात गुतिले, काही फडात गुतिले, काही मठात गुतिले. देव नाही खतरा महाराज. ते भजन बोंबलं आणि त्या सिमिटाचं खडीच नाद लागला त्याला. ब्रह्मचारी कशा करता राहिला? ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. ते अक्षर गेले बाजूला, इतकी खडी इतकं इतकी. आणि ते खडी खडी करता करता मेला. काय झाला? देव खतरा आहे महाराज. गुती तू म्हणून तू गोबरा म्हणले आम्हाला माहित आहे रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल जर द्यायचं असेल तर आम्ही म्हणू ते दे. म्हणशी काही मागा हेची देगा. देव म्हणले तू गोबरा काही मागा तुम्ही, तुम्हाला सरपंच करू का? पहा देऊ देऊ. अरे सरपंच काय? ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. काही नको आम्हाला ते. मग काय म्हणणे? तो गोबर म्हणले देवा आमची तुला प्रार्थना आहे, तुला विनंती. काय विनंती? अभंगाच्या पहिल्या अखंड दया तुझी प्रीती दया किती हुशार तुकोबर आहे. मला त्यांची संगती दी. कोणाची? ज्यांचं तुझ्यावर अखंड प्रेम आहे, ज्यांचा आवडता ज्यांचा आवडता ज्यांचा आवडता ज्यांचा आवडता ज्यांचा देव ज्यांचा आवडता ज्यांचा आवडता देव आखंडित देव
घोटाळ्यात पडतो का जरा आम्हाला सुधरत नाही तर काही खरं वाजू तू पण आम्ही पाहुणारे नाहीत ना आम्ही भोपला बुडवतो चांगलं पवायला महाराज हे नाद ब्रह्म आहे आणि आम्ही जे बोलतो हे गातात हे वाजवतात हे नाद ब्रह्म आहे आणि आम्ही जे बोलतो हे शब्द ब्रह्म आहे. जिथं नाद ब्रह्माचा आणि शब्द ब्रह्माचा संयोग होतो कृष्णचंद्रजी ठाकूर सांगत असते तेथे असे देव विठ्ठला काय काय म्हणते की काऊन कोण मधात एवढं ते का नाही त्यांना त्यातलं ज्ञान नाही. अरे तो का म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण कीर्तनात बसणाऱ्यांना बी टाळी वाजवली पाहिजे विठ्ठल विठ्ठल म्हणलं पाहिजे विठ्ठल ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव त्यांची आम्हाला संगती द्या मज दे तयाची संगती मूर्खाची संगती नको आम्हाला वाईटाची संगती नको मज दे तयाची संगती. रात्री आपण बोललो वैष्णवा संगती सुख वाटे जीवा त्यांची संगती पाहिजे नको दुष्ट संग नको दुष्ट संग पडे भजनामध्ये भंग दुर्जनाचा मग मज दे तयाची संगती कोणाची देववशेची चित्ती त्यांची घडावी संगती कोणाची नाही. मग आपल्या चित्तात देव आहे का संसारी संसारी आपली संगती नाही मागितली. महाराज गोकुळातल्या बाया साध्या होत्या दिसायला साध्या पण त्यांच्या चित्तात देव होता देव. ती सासू म्हणती सखे आजी काव तू दिसशी दुच्छिती म्हणे का म्हणल गे तुझ्या चित्ती दिले ठेवते विसरशी हाती नेनो काय बैसला हरी चित्ती वो विठ्ठला. बायाची संगती पण कोणत्या यथाव्रज गोपिका ना विठ्ठला धन्य बाया ऐशा नारी 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 हरिदारी
बाया आयशा. अरे व्यभिचार केला कोणी? गवळणीनं व्यभिचार केला. गवळणी करीती देवासी व्यभिचार. कणिक तुझ्यासारखी चालली हो. गवळणी करीती देवासी व्यभिचार. सांडोनी आचार भ्रष्ट होती तया दिलेसे कवनाशी नाही. अरे जे ते बायाला दिलं ते कोणाला दिलं? तो का म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार. विठ्ठला मज दे तयाची संगती, त्यांची संगती दे. हवा काय मागा माणसाला कळालं पाहिजे. तो कोबरा शहाणे मागणारे होते. एक शहाणा मागणारा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. जुने कीर्तनकार सांगायचे. एक आंधळा 80 वर्षाचा, त्यांनी भगवान शंकराची आराधना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. काय माग? लवकर माग. महाराज इतका हुशार होता. तो म्हणला मी नातवाच्या पोराच्या डोक्यावर पाहता, म्हणजे नातवाचं पोरग म्हणजे याचं पत्रुंडाच्या डोक्यावर राजछत्र पाहिलं पाहिजे. म्हणजे आता ह्यो होता 80 वर्षाचा आणि पुन्हा आंधळा, म्हणजे याचं लग्न आधी करणं लागलं. कोणाचं? ह्या आंधळ्याचं. म्हणजे आता याला नातू म्हणलं. किती अवघड आता हे. म्हणजे 80 वर्षाचा म्हातारा, आंधळा म्हातारा, याला पोरगी पाहणं आली, पुन्हा याला पोरग देणं आलं, त्या पोराची डबल सोयरी करणं आली, त्याला पोरग देणं आलं, त्याची सोयरी करणं आली, आणि इतका कुठं ना करतो सगळं देवाला मागं पुढं उभा राहून पाहणं आलं, आणि त्याला राज्य देणं आलं. हो ना, मग डोळे देणं लागले की नाही? इतका कुठं ना कोणाला करणं लागला. याला म्हणायचं शहाणा मागणारा. आता रताळू मागणारा सांगतो. प्रधानमंत्री मोदी साहेब प्रसन्न झाले. एक माणूस उन्हाळ्यात काम करू लागला. काही चालली गाडी, तर ते म्हणले थांबाव गाडी. बलील म्हणले काय घामाघूम झाला बाबू, काही मागायचं मागून घे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. ते म्हणला सकाळपासून तमाखू पण सुनात नाही म्हणा. याला म्हणायचं मूर्ख मागणं. कोणाला काय मागाव कळाल. आमचे गुरुजी गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगत असते, आणि गुरुवर्य साखरे महाराज बी सांगायचे. पहा, साखरे महाराज बी म्हणायचे, एक देव बाप्पा देवीची आराधना करू लागले. देवी प्रसन्न झाली. म्हणजे काय देव बाप्पा? पुत्रान देई. देवीनं पोरग दिलं. मग पुढं देव बाप्पा कळाले. पुन्हा देव बाप्पाने देवीची आराधना केली. देवीची आराधना केली. देवीने विचारलं, देव बाप्पा आता कशा करता आले? ते म्हणले आता माझं वय झालं, मला पायी चालता येत नाही, खळं मागता येत नाही. मग एखादं घोडं दी. पण ती देवी का ध्यार बसलेली होती. कशा? ती देवी म्हणले, देव बाप्पा तुम्हाला काही धोरण पाहिजे. जर तुम्हाला घोडं देता आलं असतं तर मी गध्यावर कशाला फिरले असते. आता मी तुझ्याकडे समजा मागायला आलो, समजा मागणार नाही मी काही, पण समजा आलो मागायला, तर ते तुझ्याकडे आहे ते मी मागाव, पण तुझ्याकडे नाही ते मागणं उचित आहे का? नाही. मग ती देवी का ध्यावर आहे आणि हे म्हणते घोडं दी. चुकलं की नाही देव बाप्पाचं? चुकलं. काय झालं? गुरुवर्य शेखर महाराज एक दृष्टांत सांगत असते. एक माणूस हनुमंताचा भक्त होता. कोणता वार आला की तो शरण शरण हनुमंताच म्हणायचा. भज्ञ म्हणायचे कळतं काही, भज्ञ संग भांडणच करायचं होते. अभंग कोणता म्हणायचा? शरण शरणजी. हनुमंतराय प्रसन्न झाले. म्हणले आपल्याकरता हे भांडणं करायला आहे. म्हणले काय म्हणणे? लवकर माग. म्हणलं टाईम संपत आला आपला. ते म्हणले काही नाही हनुमंतराय, मी 25 वर्षाचा होतो तो सोयरी की आले मला. ही पोरगी नापास, ती पोर आता कोणीच येईना माझ्याकडे. आता मी 45 वर्षाचा झालो. म्हणले मग एवढं टिपण बसून दे आमचं. कोणाला म्हणलंय? हनुमंतरायला म्हणला. हनुमंतराने एक तोंडात आणली. म्हणले तुला जर बायको द्यायला असते तर मी गावाच्या बाहेर तिकडे कशाला गेलो असतो खाली. तुला बायको, मी असा कशाला गावाच्या बाहेर राहिला असतो.
मग त्याच्या डोळ्यातून पाण्याला हनुमंतराय तुमच्याशिवाय मी कोणाचं नाव घेतलं नाही, तुझे दास्य करू आणि का मागो खावया. दास्य तुमचं केलं आणि खाला दुसऱ्याला मागायचं, निवडून तुम्हाला दिलं आणि म्हणजे त्याला जमून का तसं मागायला नाही. मग त्यांनी डोकं लावलं, बरं जाऊ द्या तुमचं पटलं, तुम्हाला तुम्ही बायको केली नाही, तुम्हाला बायको द्यायचा अधिक, पण तुम्हाला हे जमतं, तुम्ही कार्यकर्ते तुमच्या हातानं कोणाकोणा आमचं काम करून द्या ना. ते म्हणले ते जमन, तू काय कर प्रभू रामचंद्राकडे जाय, मी तुला पत्र देतो, त्याला पत्र दाखव, ते तुला बायको देते. मग हे गेल्या गेल्या पत्र दाखव की नाही हे येड पटत ना, म्हणून तर 45 वर्ष तसं राहिलं कुत्र्यासारखं, ह्या गल्लीने त्या गल्लीला फिरायचं, स्वानाची या परी हिंडे दारोदारी. पत्र दाखल त्या गप्पच चालला, तर त्या चोपदारला वाटलं रामाचाच पाहुणा आहे. कोणाचा पाहुणा आहे? आणि रामाला वाटतं एकदम आला, म्हणलं यायचा कोणीतरी पाहुणा आहे, ह्यो कोणाचा पाहुणा मिळत नाही. पण आला, सगळे कोणाच्या परिचयाचं नाही, तोंडाकडे पाहू लागले. प्रभू रामचंद्राने विचारलं कुंकर आले? तो म्हणला बायको द्या. बायको द्या, पाणी नाही, चहा नाही, काय म्हणले? बायको द्या. प्रभू रामचंद्र म्हणले येडपटेस का काय? अरे मला एकच बायको आहे, दुसरी करायची नाही, एक पत्नी, एक वचनी, एक मही तुला देऊन मी काय करू? ते म्हणलं बाकी सांगायचं नाही, बायको द्या. बाकीचे म्हणले बावळटे फेका बाहेर याला, त्याला उचलून फेकायचं की तो म्हणलं हे पत्र आधी दाखिला असतं तर फेकायचा टाइम आला असता का? उचलून फेकायचं की ते पत्र काढलं त्यांनी. आणि प्रभू रामचंद्र म्हणले त्यांनी काय काढलं पहा ते पत्र. आता हवा कार्यकर्ता जर निबर असला ना त्याला आमदार बी भेटू महाराज. आता निबर कार्यकर्ता कोण? हनुमंतराय. खाली सही होती त्याची. प्रभू रामचंद्र म्हणले याला बायको देणं लागती. बाकीचे घाबरले, देता कोणाची? तुमची देता येत नाही का आमच्या देता? ते म्हणले तसं नाही. एका भक्ताला म्हणले तो ह्या पोरीचं जमाना ना. ते म्हणलं जमत ना. किती वर्षाची? ते म्हणले 35. ह्यो 45. चल ते लग्न लावून येत सगळं. मग आता हे आहे एवढ्या वयाचे का मंगल कार्याला थोडंच लग्न असते? लिंबुनी खाली लिंब पण पाहायला नाही, वडतं नाही, लिंबूनी खाली लग्न लावलं. आणि प्रभू रामचंद्र होते साक्षीला. ते म्हणले बाबा आता कोणी तुला बायको द्यायची नाही, हिला सांभाळ. तू काय कर महाराज, सांभाळ म्हणल्यावर तिला रस्त्याला हाताला धरूनच चालायचा. लोक म्हणायचे बावळटे का हाताला सोड ना. ते म्हणलं मला सांभाळायची सांगितली मला. पण वारकरी होता. आषाढी वारी आली, वारीला निघाला, पडशी भरू लागला. बायको म्हणले काय करायले? ते म्हणला मी महिनाभर वारीला जातो, पण तुला सांभाळायला सांगितल्यामुळं आता एकादशीला पंढरी आणि द्वादश सोडायला. ती म्हणले अजिबात जमायची नाही, मी बरोबर येणार. ते म्हणलं येऊ नको, गर्दी असती, तुला सण होणार नाही. ते म्हणले काही सांगायचं नाही. मागं लागून गेली, एक रूम केली, रूमवर पडशा टेकल्या, चंद्रभागेत स्नान केलं आणि नाथ चौकात आले माऊलीच्या मंदिरापाशी. ह्या दिंड्या निघाल्या वास्काराच्या. चोपदार निबर आपले हे घुसू देत नाहीत महाराज माझं कोणाला. आणि ते यात नवीनच गेलेली बाई ती त्या घुसायला गेली त्या चोपदाराच्या लोटा लोटीत. हे आलं खालतं, ती गेली वरत. दुपार लोक पाहिली, सापडीत नाही. बेचैन झाला. नेहरी नाही, भाकर नाही, गण नाही, काय नाही. रामाचं मंदिर दिसलं, पळतच गेला मंदिरात. हनुमंतराय पायाजवळच बसलेले होते. याचं लक्ष हनुमंताकडे नव्हतंच, याचं लक्ष कोणाकडं? रामाकडं. हनुमंतराय पावले हे तर आपलं गिऱ्हाईक आहे, पण याचं ध्यान कोणाकडं? रामाकडं. प्रभू रामचंद्र म्हणले कुंकड आला रे, काऊन पळाला? तो म्हणला प्रभू तुम्ही बायको दिली, सांभाळायची सांगितली, तिला वारीला येऊ नको म्हणलो मी, पण ती मागं लागून आली आणि नाथ चौकात त्या वास्कराच्या चोपदाराने लोटालोटी केली. जे झोकली, दुपार लोक पाहिली, सापडत ना. एकदा सापडून द्या, पुन्हा वारीला पण यायचं नाही म्हणलं. वारी सुटली म्हणलं, फक्त एकदा सापडून द्या. सापडून द्या म्हणल्यानंतर हनुमंतराय उठली. कडाल कोण तोंडात म्हणले गाढवा तुला अक्कल आहे का? आणि मग त्याने हनुमंतरायला पाहिलं. ते म्हणलं काऊन हाणली आता? पाहिले तुम्हीच रामाकडे धाडं न. ते म्हणले रताळू तुला बायको मागायला रामाकडे धाडं का हरपलेली सापडायला? अरे त्याची हरपलेली मी सापडून दिली.
कोणाची? रामाची हरपलेली ना. दृष्टांत संपला. कशा करता सांगितलं मी? बायको जर मागायची असेल तर रामाकडे जा, आणि जर कोणाची हरपली असेल तर मग हनुमंताकडे या. कोणी मागावं? ज्यांनी सेवा केली त्याला मागावं, त्यांनी मागावं. कोणाला मागावं? आपण जे मागितलं ते त्याच्याकडे असलं पाहिजे. म्हणून तुकोबरा म्हणा, देवा तुम्ही दानसूर दाते, विठ्ठेवरी ज्याची पाऊले तेव्हा आम्ही कंबर बांधून लोकांना सांगितलं, विटेवरी ज्याची तोच एक दान सुरदाता. मग तुम्ही मागा म्हटले आणि तुमच्याकडे आहे, कारण काय होणे तुम्हापाशी? काय कमी आहे तुमच्याकडं? आम्ही का मूर्ख आहेत का? जे नाही ते तुमच्याकडे आहे म्हणून मागतो. अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती. महाराज, काही माणसाचं देवावर प्रेम नाही आणि देवाचं त्यांच्यावर नाही, हे वाईटातले वाईट आहेत. काही माणसाचं देवावर प्रेम आहे पण आणखी देवाचं त्यांच्यावर नाही, हे वाईटातले चांगले आहेत. पण काही माणसं त्यांचंही देवावर प्रेम आहे आणि देवाचं बी त्यांच्यावर प्रेम आहे, हे चांगल्यातले चांगले आहेत. आणि असे जे चांगल्यातले चांगले आहेत, मज दे तयाची संगती. घडो त्यांचा समागम, 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 घडो त्यांचा समागम. तेच प्रमाणे ज्यांचे प्रेम विठ्ठली, आपलं प्रेम आहे पण आपलं संसारावर आहे, विषयावर आहे. आणि साधूच विषय तो त्यांचा
विषय शब्द स्पर्श रूपरस गंध असतो आणि संताचा विषय एक विषय तो त्याच्या आवडीने आवडी वित्तरी देव आवडतो म्हणून मज दे तयाची संगती त्यांची संगती आणि देवा त्यांची जर मला संगती झाली हे कमलापती कमला म्हणजे लक्ष्मी कमला म्हणजे कोण लक्ष्मी आणि लक्ष्मीचा पती लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा हे देवा मी विठ्ठल मग मी कमळापती तुझबा नानी कंटाळा त्यांची मला संगती घडली ना मग मला तुमचा कंटाळा येणार नाही म्हणले त्यांची संगती करून काय करणार तुम्ही महाराज म्हणले मी तिथं पडून राहीन रिकाम काऊन पडून राहतात मग तिथं काय उचापत्या करतात तुम्ही का धोरण राहता का तुकोबरा म्हणले उगाच राहील काही करायचं नाही न मागे न करी काही मी काही करणार नाही चोरी करणार नाही काही खोटे नाटे धंदे करणार नाही संताच्या घरी पडून कशा करतात तेथे राम नाम होईल रात्री आपण चिंतन केलं वैष्णवा घरी सर्व काळ सदा झण झणती टाळ अरे पहाट काकडा विष्णू सहस्त्रनाम गाथा भजन रामकथा भागवत कथा कीर्तन जागर सारखं भजन चालतं पडून राहिले ते ठाई उगाच संताची पायी न मागे मी काही मागायचं नाही त्यांना जर मागायचं असलं तर तुलाच मागण मागणे ते तुझ मागो नेते तुझं मागू जीवभाव तुझं सांगू पुढं लागेत पुढं लागो लागो पाया तुमच्या दातारा दातारा तुम्हालाच मागू दुसऱ्याला मागणार नाही आम्ही फक्त संताजवळ पडून राहणार पडून राहीन उगाच राहील
पडोनिया राही उगाच संताची. दुसरा अभंग घ्या पुन्हा विठ्ठला. कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले. कुठं? संताजो. काऊन महाराज? उगच राहील म्हणले, दुसरीकडे नको म्हणले. उगाच न मागे, मी त्यांना काही मागणार नाही, त्रास देणार नाही, तिथं वाईट करणार नाही. उगाच न मागे न करी. खरंच तुझी शपथ आहे, तुझी अनगा विठोबा, नाही मी काही करणार. देवाला असं वाटत होतं यांनी संसाराकरता काही मागाव. तुकाराम महाराज म्हणले देवा आता मागा म्हटले, 11 वाजून गेले, मग द्या ना तुम्ही आता. देऊन टाका ना लवकर. 11 वाजून गेले. विठ्ठल तुम्हाला वाटतं तुम्हाला कळत नाही म्हणजे मला बी कळत नाही काय? मला काय ह्याच्यातलं कळत नाही. विठ्ठल जिजा म्हणत असते, सांगतो महाराज तुम्ही म्हणता कळत नाही, घरचे म्हणते कळत नाही, मग मला कळन तरी कवा? पण महाराज त्यांना जे कळालं ते कोणालाच कळालं. आपल्याला वाटतं त्यांना संसार जमला नाही, ज्याला जमला त्याचं कसं काय चाललं काय? त्याचं धोपण जाळ संगत झालाय. तुमचं तरी धोपत चाललंय कधी यायचा जाळच लागलाय. अरे हेच आहे संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला. विठ्ठला. अरे माणसाला भजन जमाव, कीर्तन जमाव, बाकी संसार प्रारब्धानं जमत असतो का जमिल्यानं जमत असतो? खंदारकर महाराज सांगायचे जणू, तुमच्याकडं केळीचं पान शिवणारा शिंपी आहे का? केळीचं पान शिवणारा शिंपी आहे का कोणी? म्हणजे शिलाई मशीन नाहीत का तुमच्याकडे? शिलाई मशीन नाही? आष्टीला पानं शिवितो काय माणूस? अरे केळीचं पान एकीकडे शिवलं फाटत, तसं पहिल्या पोरीचं लग्न केलं की दुसरी भिडीच, विकून तिकून दुसरीचं लग्न केलं की पहिली बाळात पण आला. पांगलेलंच का त्याचं नाव काय? संसार. तिचं बाळात पण केलं की पोरग म्हणतं मोह कसं केलं, रबला सारखा ताणतो आणि ताणून तुटतो. संसार प्रारब्धानं चलतो बाबा. अन्न मान धन येतो म्हणून देवा. तुकाराम महाराज देव म्हणले जर जगाकडे पहा ना, काही मागायला लागले. अखंड दया तुझी प्रीती, ज्याचं माझ्यावर प्रेम आहे त्याच्या संगतीत काय होणार आहे? अरे नाथ महाराज सोडे यायचा खाचा मेळ नाही कोणाचा? बाकीच्या संताचा. आणि त्यांची संगती कशाला? बाकी बोलायचं नाही देवा. तू मागा म्हटलं ना, आम्ही मागू ते दी. जगाचा कल पाहना. तुम्ही प्रपंच ओसरो म्हणतात आणि जगाचा कल प्रपंच वाढविण्याकडे का ओसरण्याकडे? तुकाराम महाराज म्हणले जग मूर्ख आहे. जगाला जर प्रपंचाचं स्वरूप कळालं, जगही म्हणणार प्रपंच ओसरो. आपल्याला प्रपंच वाढा का वाढतो? संतोष प्रपंच असा मोठा व्हावा का वाढतो? आपण शहाणे म्हणून तो आज मिळत लागा ना मला काय अरे आपल्याला वाटतं आपण शहाणे आहेत, पण संतांच्या सभेत आपण मूर्ख आहेत. मूर्ख नेने वर्म संत चरण. कारण केवढा प्रपंच असला तर तो दुःख देतो मला, केवढा बी असू द्या. म्हणून देवा तुझे पायी सुख सर्व आहे, म्हणून माझे चित्त तुझे पायी राही. बाकी बोलायचं नाही. देव जरा मग हे तारा चालल्यावर देव गपची बसली. देव म्हणले हे ऐकायला काही तयार नाही. मग तुकाराम महाराज मागायचे आणि देव बोलत नसत. तुकाराम महाराज म्हणले देवा आम्ही दर्शन घेऊन चाललो होतो, तुम्ही मागा म्हटले, मग आता आम्ही मागायला तुम्ही गप बसायले.
आता तुम्ही गावात सप्ताह बसला, आता आता ती पद्धत राहिली नाही. नाही तर पहिली वही घेणं आणि घरोघरी अशी पद्धत तुमची नाही ना. आता आता घरी आणून द्यायला लोक सगळे, कोण्या गावात द्यायले. नाही तर पहिलं ती वही घ्यायची आणि ते टिप त्याच्या घरी जायचं, किती तुमची वर्गणी, तो म्हणायचं अजून 7 दिवस राहिले ना, उद्या या. आता हे बिचारे कमिटीत लोक उद्या या म्हणल्यावर बेकार वाटायचं त्याला, चक्कर मारायचं म्हणल्यावर. पण हे बिल बर हे उद्या भिडीत त्याच्या घरी. मग आता हे त्याला द्यावं वाटत नव्हतं आणि हे मागितल्याशिवाय ह्याला पाहिलं की त्याला हे आल्यासारखंच वाटायचं. आणि ते नाही म्हणला हे बेजारवाचे. मग तुकाराम महाराज म्हणले, देवा आम्ही तुला मागतो तू देत नाहीस, मग आम्ही मागितल्यावर तुला वाईट वाटतं आणि तू नाही दिलं की आम्हाला वाईट वाटतं. एकदा देऊन टाक ना, एकदा दिलं की तोही पिढा जाती आणि आमची जाती. तुम्ही आम्ही पिढो आम्ही मागितल्यावर तुला त्रास होतो, तू नाही दिल्यावर आम्हाला त्रास होतो. तुम्ही आम्ही पिढो जेणे, एकदा देऊन टाक दोन्ही वारती एकाने. त्याच्या करता बैसलो धरणे तुझ्या दारात धरण धरून, तुझे द्वारीचा कुतरा नको मुकलो दातारा. बरं तुकाराम महाराजाचं थोडं मागणं मला चुकल्यासारखंच वाटतं. कोणाचं? तुकाराम महाराज चुकल्याने वाटतो मला. मग सांगतो ना, देव कुठं नाही. देव आप्पा तुमच्या चित्तात देव नाही का? संतोष तुझ्या चित्तात नाही का? सगळीकडे. मग तुमच्या चित्तात देव म्हणून तुकाराम महाराज तुमची संगती मागते का? देव वशे, मग तुमच्या चित्तात देव आहे म्हणता ना. विठ्ठल जळी स्थळी, मग सगळ्याची संगती मागते काय? ती हुकलक नाही द्यायचं. मग ज्याच्या चित्तात देवे त्याचा हे ते म्हणून चित्तात देवेन त्याच्या. तैसा हृदयामध्ये मी पुढं देव नाही. अनु माझी राम रेणू माझी राम तृणकाष्टी राम वर विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी पुढं नाही देव. सर्वा घटी राम इतके प्रमाण पाठ आहे तुमच्या. हुकलक नाही तुकाराम महाराज ते विठ्ठल महाराज. तुकाराम महाराज चूक काढणारा कोण माईचाला आले. आपलं डोकं लागत नाही म्हणायचं. काय लागत नाही? आपलं डोकं लागत नाही. आम्ही नेहमी सांगत असतो, आमचे गुरुजी सांगत, अरे तुकोबरायचे अभंग म्हणजे मोत्याचं माप आहे. कशाचं माप आहे? ते गाजराचं माप नाही. संतोष, मी बाजारात गेलो एके दिवशी आणि बाजारात गेल्यावर गाजरं चांगली दिसली, रताळ नव्हते. काय होते? केळ होते. केळ नाही ते जिजा होते. जिजा आपलं काही सांगत राहते. मी काय इतका चिकट आहे काय? गाजराचं माप. त्या बाईला म्हणलो, बाई मावशी गाजर काय भाव आहेत? ते म्हणले 50 रुपये किलो आहेत. मला गाजर चांगले दिसले, मी भाव केलाच नाही. जिजा काय समजते? अजिबात भाव केला नाही, 50च दिले. काय केले? 50 रुपये किलो दिले. त्या बाईला आनंद वाटला, बुवानं भाव केला नाही.
गावातच गोदरी भरत होती. किलोभर गाजरं घेतले, पण गाजरं पूर्ण मोजल्यावर मी आमचा डोळा दाखिला तिला. मी म्हणलो बाई मी तुमच्याबरोबर भाव केला का? ती म्हणली नाही केला. तुम्ही 50 म्हणले 50 दिले ना? ते म्हणले दिले. मग 4 गाजर शिल्लक टाका ना. त्या बाईनं जिजा 5 टाकले. किती? मग मी तर खुशच झालो. आपण 4 मागितले, आम्हाला फुकट खाची पहिलीच सव. 5 गाजर शिल्लक टाकले. मी खुश झालो, इतकं खुश झालो की म्हणलो 5 गाजर होईना सकाळी सकाळी फुकट भेटले. पुढचा दुकानदार म्हणलं महाराज आदलेच खुश दिसता. म्हणलो 5 गाजर फुकट भेटले राव. म्हणलं ते मला कसं काय फुकट भेटले? म्हणलो तिनं किलोभर मोजून दिले, पण मी 4 टाका म्हणलो, त्या बाईनं 5 टाकले. ते म्हणलं ठोवा मापावर. महाराज त्याच्या मापावर ठेवल्यावर ते किलो भरत भरले. किती भरले? ती आमची खुशी तर गेलीच. मी म्हणलो कस काय झालो हे असं? कस काय? ते म्हणलं महाराज त्या बाईचं माप आधीच 5 गाजरानं कमी. दृष्टांत संपला. अरे गाजरं विकणारी बाई जर गाजर शिल्लक देत नाही तर मोती शिल्लक मिळत असतो का? मग तुकोबरायचे अभंग म्हणजे मोत्याच माप. देव सगळ्याच्या चित्तात आहे हे खरं आहे, पण तो सामान्य रूपाने. सगळ्या लाकडात अग्नी पण तो सामान्य रूपाने. आणि विशेष ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव देवतया जवळी असे. विठ्ठला जमलं का नाही? विठ्ठल विशेष रूपानं संता जोड देवे तयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा. विठ्ठला मग देवा त्याची आम्हाला संगती. त्याच्याकरता धरण धरून बसलो. बैसलो धरणे हाका देत द्वाराशी. पहा कशी भाषा आहे. देवा तुझ्या घरात नाहीत आम्ही, कुठे आहेत? दारात आहे. ठाकलो से द्वारी उभा याच तुकोबर म्हणलं देवा जरा आमचा परिचय घे. अरे आम्ही भिकारी आहेत, पण गरीब भिकारी आहेत. काही काही भिकारी आहेत श्रीमंत भिकारी. लोकसभेला विधानसभेला आपल्या दारात येणारे 1.5 कोटीच्या गाडीत. किती कोटीच्या? 1.5. कोणते? श्रीमंत भिकारी. अरे जाऊ द्या, सीतेच्या पर्णकुटी पुढे उभा राहणारा भिकारी कोण? श्रीमंत भिकारी. देवा जाऊ दे तो राक्षस होता, बळीच्या दारात 3 पाऊल जागा मागणारा तू भिकारी. कोण भिकारी? देव. तसे आम्ही नाहीत, आम्ही गरीब भिकारी आहेत. आणि भिकाऱ्याची मर्यादा आहे, त्यांनी घरात शिरायचं नाही, त्यांनी कुठं उभा राहायचं? दारात. हाताचे भिकारी मागच्या खोलीत. दात्यानी मागत्याशी धर्म नीत तरी बोलिली आईशी. देवा तुला धर्मनीती शिकितो. अरे दारात जर भिकारी आला याच काचा भार बसायची जाता काल तुम्ही. कस काय तुम्हाला काय वाटत? बसा 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 बसा. विठ्ठला बसा 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 बसा. नाही बसत. विठ्ठल याच काचा भार घेऊ नये
हे मागणाऱ्या माणसाला आपल्या दारात भिकारी आला आपल्या ऐपतीप्रमाणे देऊन टाकलं पाहिजे. त्याचा भार नका घेऊ भार धर्म तोची सार. बरेच प्रमाण झाले. मग देवा आम्ही तुमच्या दारात येत भिकारी आहेत तुम्ही मागा मागितलं म्हणून मागितलं आम्ही दर्शन घेऊन चाललो होतो. मग तुम्ही काय करा जरा आमच्या बोलण्याकडे जरा लक्ष द्या. अभंगाच्या पुढच्या तुका म्हणे या बोला आमच्या बोलण्याकडे जरा तुम्ही लक्ष द्या. तुका म्हणे या बोला तुका म्हणे या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला. बा म्हणजे बाबा विठ्ठला आमच्या बोलण्याकडे लक्ष देऊन तुम्ही ऐका आमचं बोलणं. आमचा तुम्ही अहेर करू नका. तो आम्ही दुसरं तुम्हाला मागणार नाही. आमचा पक्का निश्चय नका अनुमानू विठ्ठला. तुका म्हणे धडा झाला म्हणजे आमचा पक्का निश्चय. आम्हाला हेच मागायचं काय अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. आम्हाला दुसरं काही नग. आईशी आवडते मना देवा पुरवावी वासना. आमच्या मनाला दुसरं आवडत नाही. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. आईसे आवडते मना म्हणून तुका म्हणे या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला. देवा आम्ही गरीब माणसं आहेत. नपा हि जे केला अवघा माझा अवेर पडो निराहीन ते ठाई उगाच संताची पायी न मागे न करी काही तुझी अनघा विठोबा विठोबा. ज्ञानेश्वर माझ्या अल्पतेप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे असा माझा आग्रह आहे. बरोबर आहे गुरुवर्यांचे चुकीचे उद्धटपणाचे बावळटपणाचे मूर्खपणाचे माझ्या बुद्धीचे दोषे झालेली सेवा सद्गुरुचरणी भगवतचरणी ज्ञानोबरा तुकोबराय चरणी सद्गुरू लक्ष्मणदादांची चरणी सेवा समर्पित करू आणि शिवेला पूर्ण राम देऊ. सगळेजण एकदा भजन करू. पुरुष मंडळी मांडी घाला आणि हात वर करा. पुरुष मंडळी करा हात वर. ज्ञानदेव तुकाराम